हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पाथरीची भाजी. पाथरीची भाजी ही एक रानभाजी आहे. ती आपण दोन पद्धतीने बनवू शकतो, एक सुक्की आणि एक रस्सा भाजी. तर आज आपण इथे सुक्की पाथरीची भाजी बनवणार आहोत. तर सुक्की पाथरीची भाजी बनवण्यासाठी मी पाथरीची भाजी आणलेली आहे. त्याला मी व्यवस्थित निवडून घेणार आहे. आधी आपली पाथरीची भाजी एकदम फ्रेश आहे, ताजी टवटवीत आहे. त्याला आपण व्यवस्थित असं स्वच्छ करून निवडून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा काडी वगैरे असेल तर तुम्ही ते काढून घ्यायचे. पाथरीची भाजी आधीच निवडलेली होती, त्यामुळे मला फक्त पानं वेगळे करायचे होते. जे पाने चांगले होते मी ते एका कढईमध्ये काढून घेतले आणि उरलेली जी घाण होती ती मी काढून घेतली. आता आपली इथे पाथरीची भाजी व्यवस्थित निवडून झालेली आहे. पाथरीच्या भाजीला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 4 ते 5 पाण्याने तुम्ही याला व्यवस्थित धुवून घ्यायचं, कारण की पाथरीच्या भाजीमध्ये बरीचशी माती असते, त्यामुळे त्याच्यातली सगळी माती निघून जायला हवी. पाथरीची भाजी मी आता पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे, जेणेकरून त्याची सगळी माती बाहेर निघेल. तोपर्यंत मी इकडे लसूण सोलून घेणार आहे. आता आपला लसूणही इकडं सोलून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. पाथरीची भाजी ही एक रानभाजी आहे, जी नैसर्गिकरित्या उगवते. त्याला कुठेही शेतामध्ये किंवा कुठे लावण्याची गरज नसते. आता मी घेतलेला आहे खलबत्ता आणि त्यामध्ये टाकलेला आहे लसूण, आणि मी याच्यामध्ये टाकणार आहे 3 ते 4 मिरच्या. त्या तुकड्या करून मी टाकलेले आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ, जेणेकरून आपलं लसूण मीठ पटकन वाटल्या जाईल आणि बारीकही होईल लवकर. तर खलबत्त्यामध्ये पाथरीच्या भाजीसाठी मी वाटण तयार करून घेत आहे. भाजी आता व्यवस्थित पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं भिजलेली आहे. आता 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित आपण भाजी धुवून घेणार आहोत. ही भाजी पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला शेतामध्ये किंवा बाहेर इकडे तिकडे आपल्याला ही भाजी आढळते. इतर दिवस ती अजिबात भेटत नाही. आणि पाथरीची भाजी ही पौष्टिक असून अनेक आजारांवर उपयुक्त आहे. ह्या भाजीवर कसलीही फवारणी केलेली नसते, त्यामुळे ही गुणकारीही असते. आता पाथरीची भाजी मी त्या 4 ते 5 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आता मी तिला बारीक चिरून घेणार आहे. आपण ही भाजी तव्यावर करणार आहोत, त्यामुळे याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे. आपण ही भाजी सुक्कीच करणार आहोत. पाथरीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, ज्यामुळे त्यांची हाडं दुखत असतील किंवा कमरेचा त्रास असेल त्या लोकांनी ही भाजी खाल्ली पाहिजे. आता पाथरीची भाजी मी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर गॅस चालू करून मी त्याच्यावर ठेवला तवा, आणि 1 वाटीभर शेंगदाणे मी इथे तव्यावर भाजण्यासाठी टाकले आहे. शेंगदाणे लावून आपण ही पाथरीची भाजी बनवणार आहोत. शेंगदाणे भाजीला लावले की भाजीची चव अजून वाढते. आता आपले शेंगदाणे इथे व्यवस्थित लालसर रंगाचे होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याच तव्यावर मी टाकलं आहे तेल. 2 छोटे चमचे मी इथे तेल वापरलेलं आहे. त्यामध्ये टाकलेले आहे मी जिरे तडतडले की आपण लसूण मिरची जी खलबत्त्यात वाटून घेतलेली होती ती आता आपण त्या तेलामध्ये टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊया. लसूण आणि मिरची व्यवस्थित परतली गेलेली आहे. आता आपण त्यामध्ये ॲड करूया आपली कट केलेली पाथरीची भाजी. थोडी करून आपण यामध्ये टाकूया. एवढी भाजी आपली एकाच टायमाला तव्यामध्ये बसणार नाही, त्यामुळे थोडीशी भाजी
मसाल्यामध्ये खाली वर करून थोडीशी भाजी कमी झाली की त्यामध्ये आपण हळूहळू सगळी भाजी टाकून घेणार आहोत. जशी आपण मेथीची भाजी बनवतो त्याचप्रमाणे पाथरीचीही भाजी बनवायची. पाथरीची भाजी सुकी किंवा पातळ दोन्ही प्रकारे बनवता येते. आता मी इथे पूर्ण भाजी टाकलेली आहे आणि व्यवस्थित 2 ते 3 मिनटं खाली वर करून त्यावर झाकण ठेवून शिजू देण्यासाठी ठेवलेलं आहे. आता मी घेतलेलं आहे इकडं मिक्सरचे भांडे आणि शेंगदाणे आपले आता थंड झालेले आहे आणि आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक करून घेतलं आहे. परत 4 ते 5 मिनिटांनी आपण झाकण काढून परत भाजी हलवून घेणार आहोत. पाथरीची भाजी ही व्यवस्थित शिजली पाहिजे तेव्हाच भाजी छान लागते. पुन्हा एकदा झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं आपण भाजी शिजवून देऊ. आता पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि जे शेंगदाणे आपण वाटून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात ते आपण त्या भाजीमध्ये टाकूयात. शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाथरीची ही भाजी जी आहे ती कफ, वात, दमा, मूळव्याध, पोटदुखी, हत्तीरोग आणि रक्तविकार यासारख्या आजारांवर गुणकारी आहे. आता आपली पाथरीची भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी घरी नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.